नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतलम या पुस्तकाचे हे आपल्याला इथे हिंदीमध्ये या पुस्तकाचं नाटक भेटलं आहे पूर्णच. तर आपण यामध्ये हे बघूया. याचा संस्कृत श्लोक आणि त्याचा भावार्थ आपण नंतर पाहूया. हे आपण इथे याच्या माध्यमातून आपल्याला कथेचा किंवा शाकुंतलम या पुस्तकाचा सारांश आणि चांगल्या पद्धतीने इथे अभ्यास करता येईल आपल्याला. त्यामुळे मी हे पुस्तक आपल्याला इथे हे करतो. यामध्ये पात्र कोण कोण आहेत तर ते बघा. सूत्रधार केचुकी पार्वतायन, नटी पुन्हा सारथी दुष्यंत, वैखानस शिष्य अनुसूया, शकुंतला, प्रियंवदा, विदूषक माधवी पण तिथं दिलेला आहे, दौवारिक रैवतक, सेनापती भद्रसेन, ऋषिकुमार 1 हरित, ऋषिकुमार 2 करभक, कण्व शिष्य गौतमी, कण्व ऋषी शारंगव, शारद्वत हे असे नाव आहेत. त्यानंतर इकडे दुसरे कचुकी पार्वतायन, वैतालिका 1 वैतालिका 2 प्रतिहारी वेत्रवती, पुरोहित सोमराज, रक्षक 1 सूचक, रक्षक 2 जालूक, नागरक श्याम, मित्रावसु, मिश्रकेशी, चेटी 1 चेटी 2 चेटी 3 परिभृतिका, मधुकरिका आणि चतुरिका, मातली, सर्वदमन, तापसी 1 सुव्रता, तापसी 2 अंतिका, मारीच, अदिती, गालव और तापसी इत्यादी असे हे पात्र आहेत. एवढे मिळून हे नाटक आहे. यामध्ये 7 अंक आहेत. पहिल्या अंकामध्ये काय आहे, तपोवन के पास की भूमी तथा ऋषि कण्व का आश्रम, हे पहिल्या अंकामध्ये आपल्याला तिथले हे बघायला मिळतं. त्यानंतर दुसरा अंक आहे तपोवन के पास की भूमी, तपोवनाजवळचं काय आहे ते दृश्य आहे. पुन्हा अंक तिसऱ्यामध्ये ऋषि कण्व का आश्रम, चौथ्या अंकामध्ये ऋषि कण्व का आश्रम तेच आहे. अंक 5वां हस्तिनापुर का राजभवन तथा राजमार्ग, 6व्या अंकामध्ये राजभवन के अंतर्गत प्रमदान, पुन्हा 7व्या अंकामध्ये आकाश मार्ग तथा हेमकूट पर्वत पर महर्षि मारीच का आश्रम, हे असे हे इथल्या ह्याच्यानुसार आपण इथे बघितलो आहोत. आता आपण इथे अभ्यास करूया. या अभ्यासाने आपल्याला इथे समजण्यासाठी खूप मदत होणार आहे. यासाठी मी हे पुस्तक आपल्याला इथे शिकवत आहोत. संस्कृतमध्ये थोडंफार आपल्याला कठीण जाईल म्हणून इथे हे याची कथानक समजल्यानंतर आपल्याला खूपच सोपं होईल. त्यासाठी मी इथे हे पुस्तक घेतलेलं आहे. अंक पहिल्यामध्ये हे जे पहिला जे श्लोक आहे ते ईश्वराची मंगलाचरण. त्यामध्ये जल जो सृष्टा की पहली सृष्टी है, श्लोक माध्यमध्ये आहे हे. जो जल काय आहे, जे सृष्टा की पहिली सृष्टी है, म्हणजे जे भगवानने सर्वात पहिलं काय हे केलं म्हणलं तर जल. अग्नि जो विधिवत आहुतियों ऊपर ले जाती है, अग्नि काय काम करते तर आहुती दिलेली ती प्रत्येक देवापर्यंत पोहोचती करते. यजमान काय जो आहुतियाँ देता है ते ये, और उस समय का संकेत देते चांद सूर्य समय ही करणारे, वेळ ठरवणारे. शब्दों को नाद देता है, विश्व पर छाया खुला आकाश आणि शब्द. बीजों को पालती रहती धरती माता, प्राणियों को प्राण देती वायु. इन 8 रूपों में जो एक उद्भासित है, हम सबकी रक्षा करे वह ईश परमेश्वर. म्हणजे इथे ईश्वराची प्रार्थना केली आहे की हे जे 8 हे आहेत, जल, अग्नी, यजमान, ह्या शब्द, आकाश, पृथ्वी आणि वायू
हे जी आठ आहेत यांना जी धारण केलेलं आहे अशा ईश्वराला आम्हाला नमस्कार म्हणून हे असं आपलं शाकुंतल नाट्यशास्त्र हे सुरू होतं. त्यानंतर सूत्रधार काय म्हणतं, बस अब और नहीं, और ये नेपथ्य का काम पूरा हो चुका हो तो इधर आओ. नेपथ्याला इकडे ये म्हणून ते बोलवतो. पुन्हा नटी आकर येऊन काय म्हणते, यह मैं आ गई, आर्य कहिए क्या आदेश आहे, मग सांगा काय काम आहे ते सांगा, मी आले इथं असं नटी म्हणते. त्यानंतर सूत्रधार काय म्हणतं, आर्य इस सभा के, नटी येऊन म्हणते सांगा काय आदेश आहे. त्यानंतर सूत्रधार म्हणतो, आर्य इस सभा में अविकाशत विक्रमादित्य द्वारा सम्मानित विद्वान उपस्थित है. विक्रमादित्य स्वरस और भाव की दिशा के महान आचार्य है. तो आज इस सभा में हमें कालिदास का लिखा गया नाटक अभिज्ञान शाकुंतलम प्रस्तुत करना चाहिए. तुम हर पात्र से यत्नपूर्वक तयार होने को कहो. ते सूत्रधार काय म्हणतो, तर ह्या सभेमध्ये राजा विक्रमादित्य उपस्थित आहे. या राजाला आपलं काय, विक्रमादित्य स्वयं रस और भाव के शिक्षा के महान आचार्य. विक्रमादित्य कसे आहेत, हे रस आणि भावाचे आचार्य आहेत. अशा राजाला महाकवी कालिदासाचे नाटक अभिज्ञान शाकुंतलम हे आपण प्रस्तुत करून दाखवूया म्हणून असे हे सूत्रधार नटीला सांगतो. त्यानंतर नटी, सब लोग अपने अपने अभिनय में कुशल है, इसलिए निश्चिंत रहे, आपकी हंसी नहीं होगी. हे सूत्रधारला आपलं वचन देते की सगळे आपापल्या नाट्यामध्ये कुशल आहेत, ते सर्व तुमचा मान सन्मान ठेवतील म्हणून ते सांगून पुन्हा सूत्रधार हसत म्हणतो की पर वस्तुस्थिति आहे कि जब तक विद्वानों का परितोष न हो तब तक अपनी प्रयोग कुशलता का कुछ भी अर्थ नहीं. जो बहुत शिक्षित है उनका भी विश्वासी हृदय अपने को लेकर कभी निश्चिंत नहीं होता. काय म्हणतो सूत्रधार श्लोकच्या माध्यमातून, तर यदि जोपर्यंत विद्वान परिसंतुष्ट होत नाही तोपर्यंत आपली जी कुशलता आहे, आपला जी प्रयोग आहे ते कोण्याच अर्थाने स्पष्ट होत नाही किंवा निस्वार्थ आहे, त्याचं काहीच उपयोग नाही. जोपर्यंत जो बहुत शिक्षित है उनका भी विश्वासी हृदय अपने को लेकर कभी निश्चिंत नहीं होता. आणि जे निश्चिंत आहेत त्यांचं विश्वास हृदय ते कभी निश्चित होत नाही असं ते सूत्रधार श्लोकाच्या माध्यमातून हसत म्हणत असतो. त्यानंतर नटी काय म्हणते, विनीत भाव से म्हणजे थोडं हसत म्हणते, मुस्कान देऊन म्हणते, हाँ यह तो सच है, पर अब आगे क्या करना है इस संबंध में आदेश दे. हे बरोबर आहे, पर आता पुढं काय करायचे ते सांगा म्हणून ते आदेश मागते. त्यानंतर सूत्रधार म्हणतो, इससे अच्छा और क्या हो सकता है कि कुछ गाओ जिसे सुनकर सभा के लोग आनंदित हो उठे. सूत्रधार म्हणतो की काय यापेक्षा अच्छा टाईम कुठं होऊ आहे का असं म्हणून तो काय करतो, या सभेला काय संगीत ऐकून द्या म्हणून ते नटीला सांगत असतो. त्यानंतर ते नटी काय, तो बताइए किस ऋतू के गीत गाऊं. ते नटी म्हणते की सांगा तर काय कोणतं गीत गाऊं, कोणत्या महिन्यातलं कोणत्या ऋतूमधलं गीत गायन करायचे ते सांगा असं विचारते. त्यानंतर सूत्रधार काय म्हणतो, क्यों नहीं इस ग्रीष्म ऋतू का ही गीत गाती. हे जे उन्हाळ्याचा टाईम आहे, ग्रीष्म ऋतू आहे, या टाईमचंच गीत का म्हणत नाही, जिसका कि अभी आरंभ हुआ है और जिसमें आगे उपभोग की अनेक संभावनाएं हैं. देखो ना, हे आत्ता सुरू झालं आहे आणि
यामध्ये हे भरपूर संभावना आहेत असा हे टाईम आहे. तर ह्याचंच काय गीत सांगून नाही देखो ना, एक श्लोकच्या माध्यमातून काय म्हणतो, पानी में डुबकियाँ लेने में सुख मिलता है, हवाएं पाटल के फूलों को छू छू कर सुगंधित हो उठती है, जहाँ कहीं छाया हो वहीं नींद लेने को मन करता है, और सांझ इन दिनों अपनी ही एक रमणीयता लिए रहती है. बघा काय म्हणते की या दिवसामध्ये कसं पाण्यामध्ये भरपूर आनंद मिळतो. गरमीच्या दिवसामध्ये थंड पाण्यामध्ये बसावं वाटतं. त्यानं त्याचा एक वेगळाच आनंद भेटतो. त्यानंतर पाटल पुष्प आहेत, आपले फुलाचा वास सुगंध होऊन उठत असते. त्यावेळेस वाऱ्यानं ते सुगंध पसरत असतो. आणि जिथं सावली भेटली, चांगली सावली मिळाली, तिथं माणसाला चांगली झोप येते. आणि सायंकाळचा टाईम तर असा असतो की खूपच छान असं बघायला मिळतो, रमणीय असं टाईम असतो. तर नटी काय म्हणते तर लिजिये, तर हे घ्या असं गीत म्हणायला सुरू करते. शिरीष के फूल जिनकी कोपलों के कोमल मुँह भोरे हलके हलके छूते हैं. काय शिरीष नावाचं एक फुलाचं झाड आहे. त्या फुलाला भोवरे काय करत असतात तर टोकाला वरून शिवत असतात. उन्हें देखो ये युवतियाँ किस भावना से कानों में सजा रही है. अशी ही जी फुल आहे, या फुलाला युवतियाँ काय करत असते, कानाला लावत असते. कुण्या भावनानं हे सजवलं येतं. हे असं सत्रधार. कितना अच्छा गाया आहे तुम्ही, किती छान गायन केले तुम्ही. तुम्हारे गीत ने सभा का मन इस तरह बांध लिया है कि वह चित्रलिखित सी जान पड़ने लगी. तो बताओ अब किस नाटक का अभिनय करके इसका मनोरंजन किया जाए. खूप छान तुम्ही संगीत गायलात. तर आता ह्या नाटकाचं अभिनय करून मनोरंजन करायचे. आप पहले ही आदेश दे चुके हैं, आज अभिज्ञान शाकुंतलम नाटक का अभिनय करना है. मोठी म्हणते की तुम्ही अगोदरच सांगितलं की अभिज्ञान शाकुंतलचा नाटक आपल्याला इथे प्रस्तुत करायचं आहे. सूत्रधार म्हणतो, अरे हां, अच्छा याद दिलाया, मैं तो बिल्कुल भूल ही गया था. मी तर विसरलोच होतो, तुम्ही आठवण केली. त्यानंतर क्योंकि तुम्हारे गीत की मनोहर लय उसी तरह आसमान को खींच लेगी जैसे वह यह तेज दौड़ता हरिण राजा दुष्यंत को अपने पीछे पीछे खींचे लिए जाता है. जसं तुमचं गीत मला माझ्या मनाला ओढून घेऊन गेली, तसंच पळत असलेला हरिण राजा दुष्यंताला ओढून नेतो. हे असं इथून नाटकाची सुरुवात होते. हे आज आपण इथपर्यंत बघितलं आहोत. यापुढे आपण उद्या बघूयात. धन्यवाद.